ओके, सो वेलकम टू कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट पुणे. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसंच आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे एक नवीन इनिशिएटिव्ह तुम्ही सांगणार आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूया. त्या अंतर्गत मला वाटतं थोडासा एक 15 मिनिट तुम्ही वेळ द्या. त्या अंतर्गत एक महत्त्वाची गोष्ट असे की MPSCचा जो राज्यसेवेचा 2025 न्यू पॅटर्न, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा वर्णनात्मक स्वरूपाचा पॅटर्न असं समजतो, तर या MPSC राज्यसेवा 2025 साठी नवीन पॅटर्न जो आहे, त्यासाठी जो एक्झामचा पॅटर्न आहे, त्यासाठी आपण काय करतोय. मला वाटते बहुतांश विद्यार्थी अजून सुद्धा सदाशिव पेठेमध्ये, आपण पुण्यामध्ये गोखलेनगर पाहतो की विद्यार्थी तेवढे अलर्ट नाही आहेत किंवा ॲक्टिव्ह नाही आहेत. तर मला हे सांगायचं की आता तो ॲक्टिव्ह व्हा. आता पॅटर्न चेंज होईल असं शक्यतो ऑलमोस्ट नाहीच आहे. आता तोच पॅटर्न राहणार आहे जो आयोगाने मागे डिक्लेअर केलेला आहे. आता पॅटर्न चेंज, आता तो डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे, UPSCच्या धर्तीवरच राहणार आहे. हे मात्र लक्षात ठेवून तयारी करा. आणि एक लक्षात घ्या, आता ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आता चालू झालेला आहे. अजून सुद्धा मुलं असं दिसत आहेत की नवीन पॅटर्नचा जो वर्णनात्मक पॅटर्न आहे त्याचा सराव करत नाहीत. कृपया मी तुम्हाला सांगतो की तयारीला लागा. कारण त्याचं असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये हा वर्णनात्मक स्वरूपाचा जो पॅटर्न आहे तर नक्की पेपर इझी येणार आहे. तो कसा येणार आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करू. आणि त्या पेपरसाठी काय करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर खरं DCची DYSPची पोस्ट घ्यायची असेल, क्लास 1ची पोस्ट घ्यायची असेल, तर त्यासाठी वर्णनात्मक स्वरूपाला चालू करावं लागेल. किंबहुना वेळ झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यातच सांगू, UPSCचे जे विद्यार्थी आहेत, जे तयारी करत होते, ते विद्यार्थी पोस्ट घेण्याची मोस्ट प्रोबेबल चान्स आहे. कारण ते तयार आहेत आणि तुम्ही पण करू शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे पॅटर्न लागा, तयारीला लागा. त्यासाठी काय लागेल, त्यासाठी कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट तुम्हाला मदत करू इच्छितो. ओके, हा पहिला मुद्दा डिस्क्रिप्टिव्ह सिरीजसाठी. त्यांनीच व्हिडिओ पाहावा जे UPSC मराठीतून करतात आणि MPSCचा न्यू पॅटर्न राज्यसेवेची तयारी करतात, त्यांच्यासाठीच आहे. ओके, तर काय आहे, तर पहिल्यांदा यासाठी महत्त्वाचे अनेक बिंदू आहेत. त्यातला एक बिंदू मी आज सांगणार आहे आणि कसं होऊ शकतो तो म्हणजे टेस्ट सिरीजचा. UPSCला काय असतं की जो वर्णनात्मक पॅटर्न आला तेव्हापासून लोक उत्तर लिखणं कसं करायचं, उत्तर लिखण्याची कला आहे ती कशी करायची, तर त्या केल्यानंतर त्याला चेक कोण करणार, फीडबॅक कोण करणार, कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने ही टेस्ट सिरीज आपण आयोजित केलेली आहे. येते लक्षात. मग आता लक्षात घ्या, आता मार्च चालू आहे. ओके, तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे. साधारणतः 2 महिने तरी तुम्ही फक्त प्रिलिमवर फोकस करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यामुळे साहजिकच तुमच्याकडे मार्च, एप्रिल, मे, जून, मॅक्झिमम माझ्या मते 4-4.5 महिने शिल्लक आहेत, जे तुम्ही मेन्स ओरिएंटेड काहीतरी तयारी आता करू शकता आणि ते शक्य आहे. मग कशावर लक्ष करावं, तर जो मेन्सचा जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये जो पार्ट तुम्ही आतापर्यंत कधी अभ्यास केलेला नाही तो आता करणं गरजेचं आहे. तो कोणता आहे सर, कशावर लक्ष तुम्ही आता, तर तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन. तो आहे इथिक्स, नीतिमत्ता. तो आहे इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षितता. तो आहे इंडियन सोसायटी, भारतीय समाज. तो आहे वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृती, असा काही विशिष्ट भाग आहे जो आतापर्यंत जी तयारी करत आलेले आहेत राज्यसेवेची मुलं त्यांना हा नव्हता. तो आता नव्याने ऍड झालेला आहे. तो मात्र या 2-4 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये कंप्लीट करून घेणं, अभ्यास करणं, उत्तरं त्याची लिहायची प्रॅक्टिस करणं, त्याची कला विकसित करणं आणि सोबत टेस्ट पेपर देऊन तो कशी त्याची कला विकसित केली पाहिजे, त्याचा सराव कसा केला पाहिजे, उत्तर कशी लिहिली पाहिजेत, त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे. साहजिकचा परिणाम काय होईल की तुम्हाला हे लक्षात येईल की मी मेन्सचा आवश्यक असणारा सपोर्ट अभ्यास केलेला आहे, त्याच्या टेस्ट देऊन पाहिलेले आहेत, त्याचा फीडबॅक घेतलेला आहे, त्याची कला उत्तर लिखण्याची माझ्याकडे आज बऱ्यापैकी आलेली आहे. आता मला प्रिलिमवर फोकस करायचे. प्रिलिम झाल्या मी मेन्सची जर तयारी असेल तर मी तुम्हाला सांगतो की खूप कमी मुलं आहेत ज्यांना मेन्सची तयारी करत आहेत. अजून तो विचारधाराच ती आलेली नाही, अजून ती कला आलेली नाही, किंबहुना ते करायला तयारच नाहीत, जुन्या पॅटर्नवरच लक्ष देत आहेत. आपण जर तयारी केली तर नक्कीच एक दुसऱ्यांच्या एक स्टेप पुढे राहू आणि नक्कीच कमी कॉम्पिटिशनमध्ये नंबर लागेल, पोस्ट मिळेल. नंतर पुढल्या वर्षी सगळेच करणार आहेत. तर थोडंसं स्मार्टनेस करा. जेव्हा कोणीच करत नसेल तेव्हा एखादी व्यक्ती करतो तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तर त्यासाठी टेस्ट सिरीजचं एक स्वरूपामध्ये आपण हा उपक्रम आणलेला आहे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. तर त्यामुळे मग आता जे आवश्यक गोष्ट आहे त्यावरती सुरुवात सुद्धा आपण जे टेस्ट सिरीज आपण आणलेले, तर टेस्ट सिरीजमध्ये काय आहे की जो महत्वाचा भाग आहे, जो आपण कधी केलेला नाही आणि जो आता करणं गरजेचं आहे, अशा विशिष्ट भागांवर, अशा विशिष्ट मॉड्यूलवर, अशा विशिष्ट सब्जेक्टवरच टेस्ट आहे आपली. आणि सुरुवात त्या टेस्ट पासून केलेली आहे. टेस्ट सुद्धा सायंटिफिकली आपण मॅनेजेबल स्वरूपामध्ये विकसित केलेली आहे.
मग सुरुवातीला समजा आंतरराष्ट्रीय संबंध आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, इथिक्स, असाच पार्ट आपण सुरुवातीला कव्हर केला. नंतर जो प्रिलिमला आहे म्हणजे पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे बरोबर आहे, इकॉनॉमी आहे, एन्व्हायरमेंट आहे, जॉग्राफी, म्हणजे हा जो सेक्शन आहे हे जे विषय जे तुम्हाला प्रिलिमला पण येतात, म्हणून आपण शेवटी ठेवले. जेव्हा तुमचे प्रिलिम जवळ येणार आहे त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यामध्ये याच्यावर मेन्स स्वरूपामध्ये टेस्ट घेतली जाईल, जेणेकरून मेन्सची तयारी, उत्तर लेखनाची तयारी त्या विषयाची, आणि प्लस तुम्हाला लगेच प्रिलिमला फायदा त्याचा होईल. आणि जो प्रिलिमला नाहीये पण मेन्सला आहे तो मात्र आत्ता कव्हर करून घेतो, आणि हा झाला की नंतर प्रिलिमला जो आहे त्याच्यावर टेस्ट येतील. कळतंय? म्हणजे अशा पद्धतीनं आपण ऑर्गनाइज, जेणेकरून तुम्हाला प्रिलिमला आणि मेन्सला दोघांनाही फायदा होईल. त्या पद्धतीनं टेस्टच्या डेट सुद्धा आपण सांगितलेले आहेत, त्या पद्धतीनं टेस्ट ठेवलेले आहे. थोडा विचार करून या गोष्टीकडे पहा, थोडं सायंटिफिकली, थोडं लॉजिकली अभ्यास करायचा प्रयत्न करा. काही जरी डाऊट असेल, शंका असेल, नक्की कमेंटमध्ये लिहा. काय असेल डाऊट, सर तुम्ही असं म्हणताय, काय म्हणताय, त्यामागचं काय रिझन आहे, नक्की त्यामध्ये प्रश्न विचारा, नक्की उत्तर दिले. किंबहुना एक नंबर देईन, त्या नंबरला कॉल करा. तुम्ही आमच्या इथे कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट सदाशिवपेठमध्ये आहे, नेटवर सर्च करा, येऊन भेटा मुलांना एकदा. आपल्याकडे इथं जी फॅकल्टी आपण जे काही आणलो, आपण तर बेस्ट आहेत मी असं नाही म्हणते, पण आपण नक्की दर्जेदार आणि चांगले देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काही शंका असेल, उत्तर लिखण्याबद्दल असेल, टेस्ट सिरीज बद्दल असेल, इतर काही माहिती हवी असेल, नक्की येऊन भेटा एकदा सेंटरला. ऑफलाईनला या तुम्ही, मेंटॉर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्यवस्थित मार्गदर्शन करेल. नसेल तर परत येऊ नका. ऑनलाईनच्या स्वरूपातून सुद्धा जोडता येते विद्यार्थ्यांना. एक आपला सातत्य आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे, सातत्य आन्सर रायटिंग. डेली त्याच्यावर आपण काही ना काही क्वेश्चन टाकतो, त्यावरती मॉडल आन्सर, उत्तर कसं लिहिले पाहिजे ते 5 वाजता जाहीर होतात. तुम्ही उत्तर लिहू शकता, चेक करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. टेलिग्राम चॅनल आपलं सातत्य डेली आन्सर रायटिंग. नसेल तर एक नंबर देईल, त्या नंबरला कॉल करून त्याची लिंक घ्या. पण प्रयत्न करा, तयारीला लागा, त्याशिवाय पर्याय नाही. नक्की प्रयत्नांती परमेश्वर आहे. ओके, ठीक आहे. या टेस्ट बोलतो तुम्ही, तर ही टेस्ट यासाठी महत्वाची, अशा पद्धतीने ती ऑर्गनाइज केलेली आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच काय केले, तसेच विषय घेतले जे फक्त मेन्सले, ते आता तयार करणं गरजेचं आहे. म्हणून पहिली टेस्ट इंटरनॅशनल रिलेशन 23 तारखेला आहे, आंतरराष्ट्रीय संबंध. इथं जर टेस्ट इंग्रजीमध्ये पण असेल आणि मराठीमध्ये सुद्धा असेल. UPSCचे इंग्रजीकरण त्यांच्यासाठी असेल, पण ही जे मी बोलतोय खास करून राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून बोलतो. ते इंग्रजीत असेल, राज्यसेवा काही मुलं इंग्रजीत करतात त्यांच्यासाठी आहे, मराठीत करण्यासाठी तर साहजिकच आहे. इथं मात्र मी थोडं इंग्रजी PDF आहे जवळ. ओके, त्यामुळे मराठीवाल्यांना सुद्धा आहे, घाबरायचे कारण नाही. तर आंतरराष्ट्रीय संबंध 23 तारखेला, त्याचा सिलेबस प्रॉपर इथं डिस्कस केलेला आहे. काय सिलेबस असेल हे पूर्ण आपण इथे सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर 6 एप्रिलला दुसरी टेस्ट असेल, गव्हर्नन्स असेल, इंडियन, त्याचाही सिलेबस दिलेला आहे. ओके, तिसरं आपलं डेट्स आहेत, 23 मार्चला इंटरनॅशनल रिलेशन, 6 एप्रिलला गव्हर्नन्स असेल, त्यानंतर 20 एप्रिलला भारतीय समाजावर टेस्ट असेल, त्याचाही सिलेबस दिलेला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक नंबर देईल, त्या नंबरवर तुम्हाला परत टेस्ट लावण्यापूर्वी प्रॉपर PDF मराठीमध्ये सुद्धा मिळेल. 4 मेला सिक्युरिटी. ओके, त्याच्यानंतर 18 मेला वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जागतिक इतिहास, कला व संस्कृती. त्याच्यानंतर पॉलिटी इंडिया. ओके, अशा पद्धतीने पूर्ण टेस्ट आपण ऑर्गनाइज. लास्ट टेस्ट असेल आपली 20 जुलैला. आपली लास्ट टेस्ट किती असेल, साधारणतः 20 जुलैला आहे आपली लास्ट टेस्ट. टोटल 12 टेस्ट आहे, म्हणजे पूर्व परीक्षेच्या अगोदर टोटल टेस्ट जे 20 जुलैला असेल, पूर्व परीक्षेच्या अगोदर 12 टेस्ट होणार आहेत. प्रत्येक विषयावर टेस्ट आहे. ओके, आता टेस्ट होईल. टेस्ट कधी होईल सर, दर रविवारी टेस्ट आहे, पर्टिक्युलर रविवारी आहे. ज्या डेट्स पण तुम्हाला मी इथे दिलेले आहेत, या टेस्ट आहेत, डेट दिलेली आहे. साधारणतः ही टेस्ट 10 वाजता होईल. एकदा तुम्हाला एकदा कळलं की आता प्रॉपर PDF पण दिली जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेन, हे झाल्यानंतर टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टेस्टच्या अगोदर तुमचे PDF तुम्हाला चेक करून मिळेल. हे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना मिळेल, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मिळेल. ऑफलाईनला सदाशिवपेठमध्ये सेंटर आहे, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना एक नंबर दिला जाईल, त्या नंबरला आपण उत्तर लिहायचे, स्कॅन करून ते पाठवायचे, स्कॅन करून चेक करून व्यवस्थित फीडबॅक देऊन तुम्हाला पाठवलं जाईल. याच्या व्यतिरिक्त एवढंच नाही की अभ्यास करा, पेपरला या, चेक करून घ्या, एवढं नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे पेपर चेक झाल्यानंतर त्या फॅकल्टी सोबत, त्या एक्सपर्ट सोबत, मेंटर सोबत, त्या टीचर सोबत बोलण्याची संधी असेल. 1 to 1 बसा, बोला, सर मी असं लिहितोय, मला एवढे मार्क पडलेत, मी अजून काय करू सर जेणेकरून मला माझी पोस्ट मिळेल सर. तर तुम्हाला डायरेक्ट टीचर सोबत बोलण्याचं व्यवस्थित, आणि ते ऑनलाईन पण मिळेल, ऑफलाईन पण मिळेल. पण माझा प्रयत्न असा आहे की ऑफलाईनच करा. शक्य नसेलच काही परिस्थितीमुळे तर ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहे. ओके,
ह्या सगळ्या गोष्टी या टेस्टच्या माध्यमातून होतील. यानंतर आता हे प्रिलिमची जी जेव्हा टेस्ट होईल, एकदा प्रिलिम झाली हे त्यानंतर साहजिक आहे 20 जुलै नंतर तुमचं जुलैचे काही दिवस ऑगस्ट आणि सप्टेंबर एंडिंगला तुमची सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. ती एकदा झाली मुलांनो, ती झाल्यानंतर परत ही टेस्ट सिरीज असेल, परत मेन्स टेस्ट सिरीज चालू. ओके, परत तुम्हाला मेन्स टेस्ट सिरीज असेल. तिथं काय आवश्यक आहे, मेन्सच्या परीक्षेच्या अगोदर परत तयारी करायला परत टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मदत मिळेल. ठीक आहे, सध्या तुम्हाला ही 12 टेस्ट या अंतर्गत आपण देणार आहोत आणि परत याच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला या विशिष्ट सवलती देऊन परत मेन्स टेस्ट सिरीज दिली जाऊ शकते. तर अशा रीतीने ही टेस्ट ऑर्गनाईज केलेली आहे. एक ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात आहे. मराठीमध्ये लिहू शकता, इंग्रजीमध्ये लिहू शकता. त्याचं फीडबॅक मिळेल, मेंटॉरशी बोलायला मिळेल. परत तुम्हाला आता फीडबॅक मिळेल. फीडबॅक मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही बोलू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. एवढं झाल्यानंतर याच टेस्ट सिरीजमध्ये महत्त्वाचं आपण लिहून घ्या. या टेस्ट सिरीजमध्ये उत्तर लिहायचे कसं हे तर प्रत्येकाला वहीमध्ये त्या कॉपीमध्ये चेक केल्यानंतर फीडबॅकच्या स्वरूपात मिळेल. पण तत्पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 2-3 टेस्टच्या ज्या आहेत मध्यंतरी तुम्हाला टाइम वेळ दिला जाईल, त्यावेळी आपले सेशन्स होतील आन्सर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट आन्सर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट. उत्तर लिखाण लिहिण्यासाठी काही स्किलची गरज असते, त्याचे विशिष्ट सेशन्स होतील. GS1 चे होतील, GS2 चे होतील, GS3 चे होतील, GS4 चे होतील. म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 2, सामान्य अध्ययन पेपर 3 आणि सामान्य अध्ययन 4. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी लिहिण्यासाठी ज्या काही कला आवश्यक आहेत UPSCच्या धर्तीवर, त्या दृष्टिकोनातून त्याचे सेशन्स फ्री ऑफ कॉस्ट इथं या टेस्ट सिरीज मध्येच असेल, त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. तुम्हाला 1-to-1 पण सांगितलं जाईल, पेपरमध्ये पण सांगितलं जाईल आणि प्लस सेशन्स होतील. ते विद्यार्थी ऑनलाईन पण घेऊ शकतात, ऑफलाईन पण घेऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त सर पेपर कसे काढणार, टेस्ट सिरीज खूप पेपर काढण्याचा 2, आता इथं जास्त नाही बोलू शकत, इंडिव्हिज्युअल लेवल आपण बोलेल की पेपर काढण्यामागचं का प्रश्न आपण काढतोय. असे प्रश्न काढणार भर असेल की ज्याचा काही ना काही रेफरन्स येणारा राज्यसेवेच्या आयोगामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून पेपर तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला एक आयडिया आहे, अनुभवातून ती आयडिया आहे. UPSCची आपल्याकडे जवळपास सगळी UPSC लेवलची टीम आहे, ज्यांनी UPSC केलेली आहे, ज्यांनी प्री दिलेली आहे, मेन्स दिलेले, त्याचा अनुभव आहे आणि चांगलं कामं करत आहेत. अशा लोकांना घेऊन अशी ब्रेनस्टॉर्मिंग करून हे पेपर सेट केले जातील. आणि हे केल्यानंतर ते करण्यामागचे काही लॉजिक आहे, काही सायंटिफिकली मेथड्स आहेत. इतर आयोगांचे आतापर्यंत झालेले बरेच गोष्टी आहेत. त्याचा एक दृष्टिकोनातून येणाऱ्या दृष्टिकोनातून काय अपेक्षित असेल आयोगाला MPSC कडून, त्या दृष्टिकोनातून पेपर सेट केले जातील आणि त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. नक्की तुम्हाला जाणवेल. पण अशी आशा व्यक्त करतो, अशा दृष्टिकोनातून हा पेपर सेट होतो. फक्त पेपर काढायचे, टेस्ट घ्यायची असा उद्देश नाही. काढण्यामागे काही लॉजिकल आहे. मी हे नाही म्हणत की हे प्रश्न परीक्षेत येतील, नाही, अशा प्रकारचे आम्ही ट्राय करेल की बेस्ट आउट ऑफ तशा लेवलचे प्रश्न येतील अशा आशा धरून काढतो. क्लेम कोणी करू शकत नाही, कुणाला मिळत नाही आणि करूही नाही. पण आमचा प्रयत्न राहील की चांगले चांगले प्रश्न एका लॉजिक लेवलला, एक तार्किक लेवलला कसे येतील, कसे अपेक्षित असतील, तसा एक दृष्टिकोन ठेवून एक चांगल्या व्यवस्थित मेहनतीने तो काढण्याचा प्रयत्न आहे मुलांना. आणि हे करत असताना ज्यांनी हा पॅटर्न अनुभवला, मी लक्षात घ्या पुण्यामध्ये बरेच लोक असे ज्यांनी अनुभव घेतलेला नाहीये पण कदाचित करत असतील काम, कदाचित. पण मी इथं सांगू इच्छितो, इथं जे लोक कामं करतायत ते लोक नक्की येऊन पहा, पडताळून पहा. हे सगळे UPSCच्या धर्तीवरचे आहेत, ज्यांनी हा पॅटर्न अनुभवलेला आहे, ज्यांनी मेन्स दिलेले आहेत आणि ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे, वर्णनात्मक पॅटर्नचा केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना ती वृत्ती माहित आहे की कसा पेपर असेल, कसा असू शकतो, कसे उत्तर लिहिले पाहिजेत, काय अभ्यास केला पाहिजे, कसा फीडबॅक दिला पाहिजे, या सगळ्यांची संपूर्ण माहिती असणारे तज्ञ, इथं मी तज्ञ शब्द वापरतोय, तशा दृष्टिकोनातून केले जाईल. नक्की याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, तर एक नंबर घ्या. ओके, आता याचं शॉर्ट मध्ये इथं दिलेलं आहे, MPSC मेन्स डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सिरीज आपली 2025 आहे. ओके, हे 23 स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, 23 तारखेच्या अगोदरच, 23 तारखेला नाही, 23 तारखेच्या अगोदरच तुम्हाला साधारणतः जास्तीत जास्त तुम्हाला 21 तारखेपर्यंत याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. जेवढं लवकर रजिस्ट्रेशन कराल आणि प्रत्येकाची काय अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. फीसमध्ये काय अडचण असेल तरी सुद्धा मुलांना बोला, पण जेन्युइन असला पाहिजे व्यक्ती, कष्टाळू असला पाहिजे व्यक्ती. एखादी कष्टाळू आहे, गरीब आहे, करण्याची तीव्र इच्छा आहे, नक्की त्याला फीसमध्ये डिस्काउंट दिलं जाईल. पण तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमचा प्रामाणिकपणा पाहिजे. या नंबरला कॉल करू शकता. या नंबरला कॉल करून पूर्ण PDF मागून घ्या, टाइम टेबल मागून घ्या,
डिटेल सिलेबस मागून घ्या आणि त्यानंतर कोणत्या दिवशी टेस्ट असेल, ऑनलाईन द्यायचं असेल तर काय प्रोसिजर आहे, ऑफलाईनला तर ऑलरेडी गुगलवर तुम्ही कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट पुणे टाका, डिटेल मिळेल, तिथे येऊन भेटा, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याचं डायरेक्ट ॲडमिशन ऑनलाईन घ्यायचं आहे किंवा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना येता येणार नाही सध्या, डायरेक्ट ॲडमिशन घ्यायची, या नंबरला कॉल करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरत दिला जाईल, एक स्कॅनर दिलं जाईल, त्यावर तुम्ही फीस टाकू शकता. हां, खूप विद्यार्थ्यांना हाही प्रश्न असतो. बाकी सर्व माहिती 9021808033 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, माहिती करू शकता, सर्व माहिती घेऊ शकता, PDF घेऊ शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता, या नंबरला कॉल करू. ठीक आहे. आणि ही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके. ह्या सुरुवातीच्या 6 टेस्ट आहेत आणि त्यानंतर ह्या 6 टेस्ट आहेत, अशा 12 टेस्ट यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगेन मी, तुम्हाला डेली आन्सर पण लिहायचे आहेत, ती सुद्धा सुविधा आपल्याकडे केली आहे. सातत्य डेली आन्सर रायटिंग आहे, त्याची सुद्धा लिंक हवी असेल तर याच नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके. हा नंबर दिसतोय 21808033, तिथं सुद्धा करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त काही डिस्क्रिप्टिव्ह बद्दल माहिती हवी असेल, MPSCच्या पॅटर्न बद्दल हवी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता. थँक्यू. जय सियाराम.